पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अश्विनी विद्रे हत्याकांडातील आरोपींना सोमवारी शिक्षा सुनावण्यात आली। न्यायालयाने हत्याकांडातील तपास अधिकाऱ्यांवर कडक शब्दात ताशेरे ओढून त्यांच्या खातेन्याय चौकशीचे आदेश नवी मुंबई पोलीस आयुक्तांना दिले। यावेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.जी. पालदेवार यांनी तपास अधिकाऱ्यांवर ठपका ठेवून ते अधिकारी योग्य तपास करण्याऐवजी भारत भ्रमण करत असल्याचे सांगितले। नवी मुंबई पोलीस दलातील तपास अधिकारी कोंडीराम पोपेरे, सुरवसे, तुषार जोशी, प्रकाश निलेवाड, तत्कालीन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे या अधिकाऱ्यांनी तपासात अक्षम्य दुर्लक्ष केले। गुन्हा दाखल झाल्यानंतरही अभय कुरुंदकरला अटक केली नाही। अधिकाऱ्यांनी तपासात निष्काळजीपणा झाल्याचे न्यायालय म्हणाले। तपासात हलगर्जी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे। तत्कालीन पोलीस आयुक्तांविरोधात तक्रारदार यांची पुन्हा तक्रार नोंदवून पुन्हा चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले। मुख्य आरोपीला जन्मठेप सुनावली, मात्र काही सवलतींचा फायदा त्याला होणार आहे। त्याचा अभ्यास करून पुन्हा अपिलाबाबत निर्णय घेऊ, असे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले। पोलीस अधिकाऱ्यांवरती देखील ताशेरे ओढलेले याबाबत जे आहे ते गुन्ह्याला जी अक्षम्य दिरंगाई झाली तपासाला गुन्ह्याच्या, त्याचा फायदा आरोपीला मिळालेला आहे। कारण म्हणून डेड बॉडी वगैरे सुद्धा जी मिळाली नाही। आणि या घटनेमध्ये ज्यावेळेला तिची मिसिंगची कंप्लेंट झाली त्याच्यानंतर या आरोपीचा स्पष्ट रोल दिसत होता। म्हणजे अगदी खुनाचा नाही म्हटलं तरी कुठच्या ना कुठच्या कलमाखाली यातले जे तपास अधिकारी आहेत त्या आरोपींना आज घेऊन त्यांची चौकशी करू शकत होते। आणि तशी जर आरोपीची चौकशी झाली असती तर या गुन्ह्याला तेव्हाच वाचा फुटली असती। परंतु या तपास अधिकाऱ्यांनी तसं काहीही केलं नाही। या तपासाकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे तपासाला झळ पोचली होती। परंतु काही पुरावेच असे होते की ज्यांचं काही खंडन आरोपी करू शकत नाही। त्याच्या बळावर हा खटला उभा राहिला आणि तडीला गेला। मी एक पती म्हणून किंवा सुचीचा वडील म्हणून तिच्या आईला न्याय देण्यासाठी यामध्ये हायकोर्टला अपील करणार। यामधले जे पहिले तपास अधिकारी, पहिले ते शेवटचे, म्हणजे पहिले पोपोरे पासून ते निलेश राऊत पर्यंत या सगळ्यांच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून मी हायकोर्टला स्वतंत्र रिट पिटिशन दाखल करणार। दुसरी गोष्ट, ह्यामध्ये 428 खाली जे या आरोपीला जन्मठेप झाला त्यामध्ये त्याला जे संधी मिळणार आहे, सवलत मिळणार आहे, त्या विरोधात सुद्धा मी अपील दाखल करणार आहे। कारण मी ह्यामध्ये शेवटच्या तपास अधिकाऱ्याबाबतीत जाणीवपूर्वक बोलतो। कारण असं आहे की त्यांनी ह्या चार्जशीट मध्ये काही पेपर हे जाणीवपूर्वक जोडलेले नाहीत। कारण तपासाच्या प्रत्येक दिवशी मी इथं आलेलो आहे आणि त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी माहित आहेत। आज जरी माध्यमांसमोर काही जण प्रतिक्रिया द्यायला येत असतील तरी तो त्यांचा अधिकार आहे। पण हे जे तपास अधिकारी अल्फान्सो मॅम असतील किंवा त्यांची टीम असेल, नवी मुंबई क्राईम ब्रँचचे इतर अधिकारी पण आहेत जे की ह्यामध्ये कॉन्स्टेबल पासून PSI असतील, API असतील, यांनी खूप योगदान दिले। पण जे वरिष्ठ आहेत, जे हेमंत नगराळेचे चाटुगिरी करत होते, हेमंत नगराळेच्या सांगण्याने हे सगळं करत होते आणि हेमंत नगराळेंच्या ह्या सगळ्या त्या लूज फॉल्समुळे यामध्ये थोडासा आम्हाला पुरावा गोळा करायला वेळ लागला। पण जे होते त्या पुराव्याची शिकस्त करण्यामध्ये घरत साहेबांनी ही पराकाष्ठा केली। आम्ही त्यांचं अभिनंदन हे कोल्हापुरी फेटा बांधून करावं ही आमची इच्छा होती। त्यांनी ते मान दिला आणि तो आमचा फेटा बांधला। आम्ही कोल्हापूरकर, हातकणंगलेकर या दोन जोडगुळींचं, हे दोन अनमोल रत्न आहेत अश्विनी विद्रे हत्याकांडामध्ये, जे आम्हाला न्याय देण्यासाठी आतोकाट प्रयत्न केले, त्यांचा आम्ही सत्कार करतो।